तुम्ही सर्वांनी गोष्ट ऐकली? कोणाला ससा आणि कासवाची गोष्ट थोडक्यामध्ये सांगता येईल का एका मिनिटात? ससा आणि कासवाची गोष्ट कोण सांगेल? कोणी आठवण करा या लगेच. चला अर्जुन शैलेश उंद्रे हे आपल्याला ससा आणि कासवाची गोष्ट थोडक्यामध्ये सांगत आहेत. सर्वांनी शांतपणे ऐका. थोडक्यामध्ये सांगायची, जास्त नाही आपल्याला ते सांग. एक ससा असतो आणि एक कासव असतो. ससा कासवाला बोलतो की माझ्यासोबत पळशील का? ससा म्हणतो हा पळण. कासव म्हणतो हा पळण. ते दोघांची रेस लागती आणि ससा लय पटापटा पळतो आणि कासव मागं राहतो. ससाला वाटतं की कासव आता लय मागं राहिलाय, आपण एक झोप काढू. ससा झोप काढतो आणि तोपर्यंत कासव त्याच्या पुढे जाऊन तो जिंकलेला असतो. अरे वा. ससा आणि कासव या दोघांची शर्यत कोणी लावली या माणसाचा शोध लागलेला नाही, परंतु ती एक दुर्मिळ शर्यत होती. दोन्ही शर्यत आहे. कशी? ससा आणि कासव. ससा हा एक अतिशय चपळ प्राण्यांच्या पैकी एक आहे. तुम्ही ससा पाळताना पाहिला असेल. सांगा बरे, साधारणतः तुमच्या अंदाजे सशाचा ताशी वेग हा किती असावा? अंदाजे ससा पाळण्याचा वेग किती असेल अंदाजे? 50. शाबास. तर सशाचा साधारणतः सर्वसाधारणपणे ससा याचा ताशी वेग असतो 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे आपल्या 2 व्हीलर आहे ना, ती साधारणतः बऱ्यापैकी स्पीड पळत असेल तेवढा त्याचा वेग असतो. आणि कासव याचा वेग असतो 2 किलोमीटर पर आवर असा वेग असतो. आणि ससा आणि कासवाच्या या शर्यतीमध्ये येथून शर्यत सुरू झाली. या ठिकाणी कासव आलं. या ठिकाणी काय कासव आले. तर हे जे अंतर आहे ना टोटल, ते अंतर होतं 8 किलोमीटर. किती होतं? 8 किलोमीटर अंतर होतं. आणि या 8 किलोमीटरच्या अंतरामध्ये या ठिकाणी कासव अगोदर पोहोचलं आणि त्यानंतर तब्बल 15 मिनिटाने ससा आला आहे. या ठिकाणी कासव पोहोचले त्यानंतर 15 मिनिटाने ससा आलेला आहे. तर तुम्ही आता हिशोब करायचा. 5 मिनिटांमध्ये सांगायचं की सस्याने खाण्यापिण्यामध्ये झोपण्यामध्ये किती वेळ वाया घालवला. जो हे गणित 5 मिनिटाच्या आत सांगेल त्याला 500 रुपये बक्षीस मिळणार. त्याला 500 रुपये बक्षीस मिळणार. सुरू लगेच वहीवर कॅल्क्युलेशन सुरू करा. सस्याने खाण्यापिण्यामध्ये किती वेळ वाया घालवला हे जो काढेल शोधेल त्याला 500 रुपये रोख बक्षीस मिळणार. सर्वांच्या आधी उत्तर येणार मला. तुमचा टाइम सुरू झाला आहे. फक्त 5 मिनिटे वेळ मिळेल. वहीवर कॅल्क्युलेशन करा. एका मिनिटात काही नाही विचारायचं. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात. 10वीच्या विद्यार्थ्यांना जरी तुम्ही नवीन नापास होऊन 17 नंबर फॉर्म भरून अर्जुन 37 काय? 37 काय मिनिट. अर्जुनचं म्हणणे की 37 मिनिट सशाने वाया घालवले. अजून त्यांची शर्यत एकाच वेळी सुरू झाली होती. 15 मिनिटे. शाबास. शुभम 15 मिनिटे. चला सांगा उत्तरे पटापटा. सशाने किती वेळ खाण्यापिण्यामध्ये वाया घालवला? 12 मिनिटे. अरे वा 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 वा. वसवे तू नाव काय? समर्थ वसवे. किती मिनिटे? 12 मिनिटे. तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात. 10वीचे 10 मिनिटे. अरे वा 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 वा. शाबास. स्वराज 20 मिनिटे. 12 मिनिटे.
क्षीरसागर हा क्षीर ग्लुकोज हा किती मिनिटे तुझी किती मिनिटे 10 मिनिटे अरे तुम्ही हिशोब करता का अंदाज सांगताय 11 मिनिटं काय हिशोब करा ना 20 मिनिटं 20 मिनिटे हा आठवड्याचं नाव हर्षद आठवडे किती मिनिटे 20 मिनिटे चला सांगा उत्तर 11 मिनिटं 11 मिनिटे स्वराज दुसरा स्वराज तू शिवराज चला शिवराज तुझी काय म्हणणं 11 मिनिटं सहाशेने वेळ वाया घालवला सांगा अजून कोणाचं काय उत्तर सांगा अंदाजे नाही सांगायचं रे काहीतरी कॅल्क्युलेशन करा सहाशेने किती वेळ वाया घालवला 2 तास अरे एवढा वेळ अरे वा 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 अरे टाळ्या वाजवण्यासाठी 2 तास आधी 2 तास चला अजून तुझं पण 2 तास अरे दोघांनी अरे स्वतः कोणी केला तू केलं ना तेव्हा त्याने केलंय सांग नाव सांग तुझं सुजल किती तास तुझे पण 2 तास तेव्हा माझे म्हणून वाटून होते अजून सांगा अरे बघा सांग अंदाजे काय सांगायचं काय तर कॅल्क्युलेशन करायचं चला 1 मिनिट राहिला चला हिशोब करून करा अरे झालंय बा आता नाही शुभम फक्त 15 मिनिटाला 1 तास 13 मिनिटे हा तो नाव यश तो म्हणजे 13 मिनिटे चला पुढे डबल झालं ना डबल नाही कसा बल्ले होतो चला झाले आता तुमचा टाइम संपलेला आहे आता पाहिजे समजा असं करत धरा की दुपारी 12 वाजता शर्यत सुरू झाली का नाही आणि कासवाचं किती वेग आहे 1 तासाला 2 किलोमीटर सांगा बरं मग 8 किलोमीटरला त्याला किती वेळ लागला 8 किलोमीटर अंतर येण्यास त्या कासवाला किती वेळ लागणार किती वेळ लागणार अरे 1 तासाला 2 किलोमीटर पर आवर म्हणजे काय 1 तासाला 2 किलोमीटर 2 तासाला 16 अरे तो ससा आहे ना ते कासव 1 तासात 2 किलोमीटर जायचं 1 तासात 2 किलोमीटर सांगा 2 तासात किती जाईल 3 तासात 4 तासात 8 किलोमीटर 4 तासात तो इथे 4 वाजता पोहोचला किती वाजता पोहोचला 4 वाजता पोहोचला ससा किती वाजता पोहोचला 4 वाजून 15 मिनिटांनी सशाचा वेग किती आहे 760 किलोमीटर म्हणजे काय 1 तासाला 60 किलोमीटर बरं का म्हणजे काय तो 1 मिनिटाला 1 किलोमीटर सरळ आहे ना 1 तासामध्ये मिनिटं किती असतात 60 मिनिटं 60 किलोमीटर तो पळतोय ससा 1 तासात म्हणजे 1 मिनिटाला 1 किलोमीटर सांगा बरं ससाने जर असं ठरवलं असतं की जसं आपण 1 रन काढतो तसा 1 रन काढल्याप्रमाणे ससा जर सुटल्यावर पळाला असता मग थांबत नसता अजिबात सशाला किती वेळ लागला असता सशाला किती वेळ लागला असता ससा येथून निघाला आहे आणि 8 किलोमीटर अंतर आहे आणि 1 मिनिटात तो 1 किलोमीटर पळतोय सांगा बरं 8 किलोमीटर त्याला किती वेळ लागला असता 8 मिनिटं किती मिनिटे 8 मिनिटे ससा 8 मिनिटांमध्ये पोहोचला असता म्हणजे ससाला 8 मिनिटं लागले असते किती मिनिटं फक्त 8 मिनिटं सशाला लागले असते ना प्रत्यक्षात मात्र सशाला किती वेळ लागलाय प्रत्यक्षात ही 8 मिनिटं लागली असती म्हणजे जर तो सुटला असता आणि हाय त्या स्पीडने जणू एखादा वाघ वगैरे मागे लागल्याप्रमाणे पळाला असता जोरात तर तो इथे 8 मिनिटात पोहोचला असता प्रत्यक्षात तो खात पीत बसला मध्ये झोपत बसला मग त्याला किती वेळ लागला 4 तास आणि 15 मिनिटे
सांगा बरे 4 तास 15 मिनिटे. 4 तासांनी किती मिनिटे? 15 मिनिटे. कळलं का? म्हणजे त्याला 4 तास 15 मिनिटे लागत त्याला कोणाला? त्या सशाला आहे ना. आणि प्रत्यक्षात त्याचं अंतर किती होतं? 8 मिनिटं एवढं आहे ना. म्हणजे 8 मिनिटं म्हणजे किती बार राहिले बरोबर आहे? 4 तास आणि किती मिनिटे? 7 मिनिटे. म्हणजे एवढा मोठा त्याने वेळ वाढवला. 4 तास 7 मिनिटे. जर ससा थांबला नसता तर तो 8 मिनिटात पोहोचला असता. प्रत्यक्षात मध्ये खाण्यापिण्यात त्याने 4 तास 8 मिनिटे वेळ लावला. समजलं? म्हणजे असं उत्तर काढलं पाहिजे.